दरम्यान गिरीश महाजन यांनी नरेंद्र दराडे यांनाच मदत केली। गोकुळ गीतेंचे भाऊ गणेश गीतेंची ही प्रतिक्रिया आहे। गोकुळ गीतेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा असं देखील गणेश गीते यावेळेला म्हणतायत। गणेश गीतेंसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूया। आज नाशिक विधान परिषद निवडणुकीत अत्यंत धक्कादायक निकाल हे लागलेला आहे। जे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे विजय झालेला आहेत। एकूणच महायुतीकडे बहुमत असताना सुद्धा गोकुळ गीते यांचा विजय आपल्याला या निवडणुकीत बघायला मिळतोय। आणि याच विषयावर बोलण्यासाठी गोकुळ गीते यांचे बंधू आणि भाजपचे नेते गणेश गीते आहेत। आपण एकूणच कसं बघताय या संपूर्ण विजय? निश्चितपणे गोकुळच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत केली आणि त्यामुळे तो या ठिकाणी विजयी झाला। अनेक नाट्यमय घडामोडी या संपूर्ण निवडणुकीमध्ये घडलेल्या आहेत। अनेक जे आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेला आहे। अगदी गिरीश महाजन यांनी सुद्धा गोकुळ गीते यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण गोकुळ गीते थांबले नाहीत आणि ते निवडणूक लढले। बघा, गोकुळ गीते निश्चितपणे या ठिकाणी थांबलेले होते। त्याचे कार्यकर्त्यांनी विचारांनी खूप मेहनत घेतली, खूप प्रचार केला। आता याच्यापेक्षा दराडेंना आपण जास्त काय मदत करू शकतो? मी आणि गोकुळ गीतेंनी स्वतः एकत्र येऊन कलेक्टर ऑफिसला प्रेस घेतली की गोकुळ गीतेंना मतदान करू नका। माझ्या मिसेसने कॅम्पमध्ये सांगितलं की गोकुळ गीतेंना मतदान करू नका। याच्यापेक्षा अजून काय आपण करू शकतो? किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।